नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. नदीचं पात्र दुथडी भरून वाहत होतं. आवाज ऐकलात ना, किती छान वाटत होता. आणि डोंगर फोडून हा रस्ता तयार केलेला दिसला. मनात एक असाच विचार आला की माझ्यासाठी पण निखिल असा कधी रस्ता तयार करेल का? मांजी पिक्चरमध्ये केला होता बघा तसा. मग खूप 2 दिवस जवळजवळ 48 तास माझा फोन लागला नसल्यामुळे दीपालीनी खात्री करून घेतली व्हिडिओ कॉल करून की मी संन्यास तर घेतला नाही आहे ना. आणि या चिमणीनी चिवचिवाट करून या चिमण्यानी पूर्ण मुनसियारीला सांगितलं की अकोल्यातलं पाखरू इथे आलेलं आहे. माझ्या मागच्या ब्लॉगच्या करामती पाहून माकडांनी काढता पाय घेतला आणि नंतर आम्हाला आमच्याच हॉटेलच्या खिडकीतून गॅलरीतून हे सुंदर दृश्य पाहायला मिळालं. पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं आणि इथंपर्यंत जो खडतर प्रवास केला होता त्याचं सार्थक झालं असं वाटलं, कारण हे परत बघायला मिळालं नसतं. आणि म्हणूनच की काय, इंद्रधनुष्याने पण आमचं असं स्वागत केलं की इतका ह्यांनी प्रवास केला तो एक इंद्रधनुष्य तो बनता आहे. थोड्या थोड्या वेळाने इथला निसर्ग आपलं रूप पालटतो आणि हा डोंगर आपल्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला दाखवतो. याची ही मनमोहकता तुम्हाला निशब्द करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.